आज होता मंगळवार आणि सकाळी लवकर स्वयंपाकाला मी सुरुवात केली होती, पण त्या अगोदर तुळशीची पूजा वगैरे सर्व काही आवरून घेतलं आणि पटकन मला स्वयंपाक बनवायचा होता, कारण माऊचा पण टिफिन बनवायचा, ह्यांचा पण द्यायचा आणि राजवीर पण सध्याला लवकरच शाळेतून येतो. सकाळी तो काय डबा घेऊन जात नाही, कारण अॅन्युअल फंक्शन वगैरे आहे त्यांच्या स्कूलमध्ये, तर मग 9:30लाच त्याची शाळा सुटते आणि तिथून आलं की मग तो डब्बा वगैरे घेऊन डायरेक्ट ट्युशनला जातो. तर एका बाजूला मी डाळ आणि भाताचा कुकर लावून दिला होता आणि दुसऱ्या बाजूला भाजी वगैरे पण बनवायची होती. तर भाज्या खूपच कमी होत्या, खूप साऱ्या होत्या, पण क्वांटिटी सगळ्यांची कमी होती, त्यामुळे मी सर्वच भाज्या कट करून घेतल्या होत्या. पण त्या अगोदर ना इथे मी कच्ची हळद आणि तुळशीच्या पानांचं पाणी उकळून घेतलं होतं, तर सकाळी सकाळी ते पिऊन घेतलं. त्यानंतर वरण भाताचा कुकर झाला होता, तर डाळीला फोडणी दिली, भाजी पण बनवून घेतली आणि सर्वात शेवटी चपात्या राहिल्या होत्या, तर त्या पण बनवून घेतल्या. मावची ना मध्येच लुडबुड चालू होती, काहीतरी हे खायला दे ते खायला दे, तर तिला पण दिलं होतं. त्यानंतर भांडी वगैरे सर्व काही घासून घेतली, किचन वगैरे सर्व पुसून आवरून घेतलं. एकदा का किचन क्लीन करून घेतलं ना की मग आपण पुढच्या कामांना रिकामे होतो. त्यानंतर आज आमच्या सासूबाईंना जाऊन 5 महिने पूर्ण झाले, तर त्यांना पण नैवेद्य वगैरे दाखवायचा होता. तर जो काही स्वयंपाक मी बनवलाय त्याचाच नैवेद्य वगैरे दाखवून ना दर्शन वगैरे करून घेतलं आणि मावची आंघोळ बाकी होती, तिची आंघोळ घालून ना तिचे सर्व शाळेत जाण्याची तयारी वगैरे करून घेतली आणि तिचे हात ना खूपच कोरडे पडलेले होते, त्यासाठी तिला थोडंसं बॉडीवर लोशन वगैरे लावलं आणि त्यानंतर किचनची खिडकी बंद केली. भांडे वगैरे घासून खिडकीतच ठेवले होते पाणी निथळण्यासाठी, ते पण घरामध्ये घेतले आणि त्यानंतर माऊने पण तिच्या आजीचं दर्शन घेतलं आणि देवदर्शन तिने ऑलरेडी केलं होतं. त्यानंतर मी देवदर्शन केलं आणि ही आहे आजची देवपूजा. त्यानंतर मी तिला आता घेऊन स्कूलमध्ये जाणारच होते, तर त्यापूर्वी तिने काय केलं, तिचे जेवढे काही बावल्या वगैरे आहेत ना, तर त्या सर्व कंबेडवरती ना अशा पद्धतीने झोपी लावल्या होत्या आणि मला होतं की जोपर्यंत मी स्कूलमधून रिटर्न येत नाही तोपर्यंत माझ्या सर्व बाळांचं तो ध्यान ठेव. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एका नवीन छोट्याशा व्हिडिओ.